झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। छातीत दुखू लागल्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक तपास सुरू आहे। उद्धव ठाकरे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत आहेत। उद्धव ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। उद्धव ठाकरे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। डॉक्टर त्यांची तपासणी करतायत। छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। प्राथमिक तपासणी डॉक्टरांकडून त्यांची केली जाते, मात्र अद्याप कारण कळू शकलेलं नाहीये। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आहेत। पंकज, काही कारण कळू शकलंय का उद्धव ठाकरे यांच्या या प्रकृती अस्वास्थ्याबाबतचं? थोडं सकाळी त्यांना थोडंसं तब्येत थोडीशी अस्वस्थ वाटत होती आणि त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं। त्यांना थोडंसं छातीत दुखण्याचा थोडासा त्रास होत होता, मात्र अजूनपर्यंत त्यांची जी काही प्राथमिक तपासण्या आहेत, नक्की काय झालं आहे, कशामुळे दुखतंय याच्या प्राथमिक तपासण्या लीलावती रुग्णालयातले डॉक्टर करत आहेत। ते डॉक्टरांच्या निगराणीखाली जे अंडर ऑब्झर्वेशन म्हणू शकतो ते आहेत, पण नक्की कशामुळे हा त्रास झाला हे तेव्हा प्राथमिक तपासण्या केल्यानंतर स्पष्ट होईल। मात्र जी रुग्णालयातल्या सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार तब्येत फार चिंता करण्यासारखी नाहीये। तब्येत फार घाबरण्याचं कारण नसल्याचं रुग्णालयाच्या सूत्रांकडून स्पष्ट होते। अगदी बरोबर पंकज, आधी आपण ही माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देऊयात। उद्धव ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे, फारसं घाबरण्याचं काही कारण नाहीये असं हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून सूत्रांकडून कळतंय। उद्धव ठाकरेंना सकाळी थोडा त्रास व्हायला लागलेला, छातीत दुखायला लागलं होतं, त्यामुळे त्यांना प्राथमिक तपासणीसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय। आणि पंकज, त्यांच्यासोबत कोण कोण आहे त्या संदर्भातली काही माहिती मिळतेय? सध्या आदित्य ठाकरे त्याच्यासोबत असल्याची माहिती मिळते। शिवसेना नेत्यांशी काही बोलणं झालं, मात्र कोणीही स्पष्टपणे काही माहिती मिळत नाहीये। पण एवढं नक्की की जे विधानसभेमध्ये जे शिवसेनेचे काही नेते होते ते आता लीलावती रुग्णालयाकडे निघालेले आहेत उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी। अजूनपर्यंत त्यांचे जे काही प्राथमिक तपासण्या आहेत त्याच सुरू आहेत, त्यामुळे आपण आता याविषयी काय नक्की झालंय याच्याविषयी फार काही भाष्य करणं चुकीचं ठरेल। प्राथमिक तपासणीचे जे काही त्याचे रिझल्ट आहेत ते आल्यानंतर अगदी बरोबर आहे, फार भाष्य करणं चुकीचं ठरेल। पण हे प्राथमिक तपासणी कधीपर्यंत होईल त्या संदर्भातली काही माहिती मिळतेय पंकज? आता सध्या ते अंडर ऑब्झर्वेशन आहे। दुपारपर्यंत सगळ्या प्राथमिक तपासण्या आहेत त्या पूर्ण होतील आणि नंतर अधिकृतरित्या काय नक्की झालं याची माहिती आपल्याला देण्यात येईल। तोपर्यंत आतापर्यंत अजून पूर्ण स्पष्ट होऊ शकत नाही की नक्की कशा पद्धतीने त्यांना त्रास। अगदी बरोबर आहे। एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत दुपारपर्यंत काहीतरी स्पष्ट माहिती मिळेल, कारण त्यांच्या प्राथमिक तपासण्या सध्या सुरू आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आहेत। पण शिवसेनेचे इतर नेते या संदर्भात काही बोलायला तयार नाही आहेत अजून तरी, कारण कुणाकडेच फारशी अधिकृत माहिती या संदर्भातली येऊ शकत नाहीये। ज्या वेळेला रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत याबाबत माहिती दिली जाईल तेव्हाच नेमका काय त्रास होतोय उद्धव ठाकरेंना हे कळू शकणार आहे। धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।